या बदलत्या वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती त्यासोबतच स्मरणशक्ती वाढवणारे एक अशी पावडर आज आपण पाहणार आहे, जी दिवसातून कधीही फक्त 1 चमचा दुधातून घेतली ना खूप फरक जाणवेल। 10 मिनिटातच ही पावडर बनवून तयार होते आणि 1 महिना आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो। तर त्यासाठी 1 वाटी बदाम कढईमध्ये काढून घेतले। हलकासा रंग बदलेपर्यंत बदाम आपल्याला परतून घ्यायचेत। ही पावडर आपण 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवणार आहे, तर त्यासाठी सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतून घ्यायचे। यामुळे काय होतं, ही पावडर जास्त दिवस टिकायला खूप मदत होते। बदाम मंद आचेवरच 2 ते 3 मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्येच 1 वाटी काजू, 4 ते 5 अक्रोड, 2 चमचे मगज बी, 2 चमचे भोपळ्याच्या बिया आणि 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या। त्यासोबतच 7 ते 8 काळी मिरी घ्यायची। या सगळ्या ड्रायफ्रुट्सचे फायदे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच। यामध्ये थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे, सर्दी खोकल्यासाठी खूप चांगली असते। एकूण फक्त 5 मिनिटे मंद आचेवरच हे सगळं परतून घेतलेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतलं, पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे। त्यानंतर 1 वाटी इथे मी खडी साखरेचे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत। याला धागा खडी साखर सुद्धा म्हणतात। कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी सहजतेने मिळते। आपण जी रोजची साखर वापरतो ना, त्यापेक्षा ही खूपच फायदेशीर असते। सर्दी खोकला, डोळ्यांसाठी आणि आपली पचनशक्ती सुद्धा याने चांगली राहते। आता या खडी साखरेचे थोडेसे बारीक बारीक मी तुकडे करून घेतले, म्हणजे मिक्सरला सुद्धा ते अगदी व्यवस्थित बारीक होईल। धागा खडी साखर जर मिळत नसेल तर अशा पद्धतीची ही साधी खडी साखर वापरली तरी सुद्धा चालेल। तर हे पहा, हे सगळे ड्रायफ्रुट्स आता पूर्णपणे थंड झालेले आहेत। व्यवस्थित थंड झाल्यानंतरच याची पावडर करून घ्यायची। गरम असतानाच पावडर करायला गेलात तर याला तेल सुटू शकतं आणि ही पावडर ओलसर बनू शकते। आणि पावडर जर ओलसर झाली तर थोड्या दिवसांनी त्याला वास येऊ शकतो, खराब होऊ शकते। आता यामध्येच कुटून घेतलेली खडी साखर ऍड केली। त्यानंतर 1 चमचा यामध्ये हळद घेतली। हळदीचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत। थोडंसं केशर घेतलेलं आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता सर्दी खोकल्यासाठी सगळ्यात उपयुक्त म्हणजे जायफळ। जायफळ आपल्याला थोडंसं यामध्ये किसून घ्यायचंय। जायफळाची पूड असेल अर्धा चमचा ऍड करू शकता। त्यासोबतच सुंठ सुद्धा थोडीशी किसून घ्यायची। याऐवजी अर्धा चमचा सुंठ आणि जायफळाची पूड ऍड करू शकता। थोडीशी वेलची सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे, यामुळे दुधाला फ्लेवर मस्त येईल। मिक्सर चालू बंद करतच ही आपल्याला पावडर करून घ्यायची, म्हणजे मिक्सरचं भांडं गरम होत नाही, पावडर ओलसर बनत नाही आणि अशी मस्त अगदी बारीक सुटसुटीत कोरडी अशी पावडर बनून तयार होते। आता ही पावडर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 1 ते 1.5 महिना फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। आता ही पावडर वापरून औषधीयुक्त आणि अतिशय पौष्टिक दूध कसं बनवायचं ते पाहूयात। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ग्लास दूध उकळायला ठेवलेलं आहे। दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे, त्यानंतरच ही पावडर ऍड करायची। तर हे पहा, 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये फक्त 1 चमचा ही पावडर ऍड करायची। दुधामध्ये ही पावडर आपल्याला 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचे। पावडर थोडीशी शिजवून घेतली ना, दूध सुद्धा घट्टसर बनतं आणि मुलांना ते प्यायला खूप आवडतं। ही पावडर बनवतानाच आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे पुन्हा दुधामध्ये साखर घालायची गरज नाही। फक्त दूध उकळायचं आहे, ही पावडर ऍड करायची, 4 ते 5 मिनिटे शिजवायची आणि मस्त गरमागरम औषधीयुक्त दूध तयार। यामध्ये आपण वेलची आणि जायफळ सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे दूध चवीला सुद्धा अतिशय छान बनतं। त्यामुळे लहान मुलं सुद्धा हे दूध खूप आवडीने पितात। तर या बदलत्या वातावरणामध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही पावडर नक्की बनवून ठेवा। या पावडर पासून बनलेलं दूध एकदा जरी तुम्ही मुलांना प्यायला दिलं ना, रोज न चुकता हे पौष्टिक दूध मुलं पुन्हा पुन्हा मागतील। चवीला इतकं छान बनतं। तर अतिशय सोपी 10 मिनिटात बनणारी ही पावडर आजच बनवून ठेवा। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।